हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे बघा बेसन घालून एकदम वेगळ्या पद्धतीनं मेथीची भाजी। तर त्यासाठी बघा एक पिंडी मेथीची भाजी घेतली आहे, ह्याला नीट करून आणि धुवून घेतलेली आहे। तर बघा इकडं ना एक 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, आणि एक टमाटर घेतले बारीक चिरून, आणि एक कांदा घेतला बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे, आणि एक 4-5 पाकळ्या लसूण घेतला आहे मोठा मोठा ठेचून, आणि इकडे बघा एक वाटीभर ना बेसन घेतलेलं आहे। आता बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढई गरम होऊ दिली, आणि याच्यामध्ये ना अगोदर 4 मिरच्या भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून ह्याला भाजून घ्यायचं। आता बघा मिरच्या भाजलेल्या आहेत। आता याचा मी ठेचा वाटून घेते। याच्यात बघा 2-3 पाकळ्या लसूण, थोडेसे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर। आता कोथिंबीर घातले, थोडंसं मीठ घालायचं। मीठ नाही घातल्यानं ना मिरचीचा ठेचा उरतो, त्याच्यामुळे मीठ वाटून घ्यायचं। आणि तुम्ही ना ठेचा असंच भाकरीसोबत हे खाऊ शकता, त्याच्यामुळे सगळं घालून वाटायचं, छान लागतं ठेचा खायला भाकरीसोबत। तर बघा आता कढई गरम झाली, आता याच्यामध्ये ना 1-2 पळी तेल घालून घेते। तर बघा तेल गरम झालंय, आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे। आता जिरे चांगले चिरू द्यायची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। आता चांगलं असं परतवून घ्यायचं, कांदा लालसर होतोय। त्यानंतर बघा सोबतच लसूण घालून घ्यायचं। चांगला परतला गेलेला आहे। तर आता कांदा चांगला परतला गेलेला आहे, तर आता याच्यात बारीक चिरलेलं टमाटर चांगलं परतवून घ्यायचं। थोडंसं मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर टमाटर लवकर मऊ होतं, त्याच्यामुळे मीठ टाकून घ्यायचं थोडंसं। आता चांगला परतवून घ्यायचं। कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये, कोथिंबीर तेलात टाकल्यामुळं ना टेस्ट खूप छान येते। हळदी पावडर, हिरव्या मिरचीचा ठेचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता याला चांगलं परतवून घ्यायचं तेलामध्ये। आता बघा तेलामध्ये तिखट हे सगळं चांगलं तळलेलं आहे, तर आता याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची। ही मेथी मी कापून हे घेतलेली नाही आहे, बारीक अशी तोडून घेतली आहे फक्त। झाल्यानंतर बघा चांगलं परतवून घ्यायचं त्याला। मेथीला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे 2 मिनटं। तर बघा आता छान अशी मेथी परतली गेलेली आहे। आता याच्यामध्ये ना मी पाणी घालून घेते। आता चवीनुसार मीठ घालून घेते मी याच्यामध्ये। तर बघा आता याला छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। ह्याला सळसळ उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे ना छान बेसन शिजलं जातं आणि गाठी होत नाही बेसनाच्या। तर बघा आता छान अशी उकळी आलेली आहे, तर आता याला थोडं थोडं करून बेसन घालून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे, नाहीतर ना गाठी होतात बेसन घालताना। तर बघा आता चांगलं असं बेसन घालून झालेलं आहे, आणि बघा गुठळ्या पण झालेल्या नाहीत, काय नाही। आता याला एक ना ताट झाकून 5 मिनिट शिजवून घेऊया छान असं। तर बघा 10 मिनिटं झालेले आहेत, आणि मस्त अशी आपली मेथीची भाजी आणि बेसन चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता। तर आता याला ना तडका मारून घेणार आहे। तर बघा वाटीमध्ये ना मी थोडंसं ना तेल ठेवलेलं आहे 1 चमचाभर गरम करायला। तर आता याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे,
एक अर्धा चमचा मोहरी. आता जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची. तर बघा जिरे मोहरी चांगली फुललेली आहे. तर आता याच्यामध्ये एक अर्धा चमचाना लाल तिखट घालून घेणार आहे. आता लाल तिखट घातलं की लगेच ना ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आणि काढून घ्यायची. बघू शकता मस्त अशी आपली बेसन मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि अजून 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. आता बघा 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली मेथी बेसनची भाजी तयार झालेली आहे. अगदी साधी आणि सोप्या पद्धतीनं. आणि तुम्ही याचा कलर बघू शकता किती छान झालेली आहे. हे बघू शकता. जर तुम्हाला माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब